लग्न साध्या पद्धतीने करा असा संदेश देणारे कीर्तनकार इंदुरीकर महाराज हे मात्र आपल्या मुलीचा विवाह सोहळा अगदी शाही थाटामाटात करतायत। काही दिवसापूर्वी साखरपुड्याचं जे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हे महाराज जे आहेत ते ट्रोल झालेले होते आणि त्याच वेळी त्यांनी असं म्हटलं होतं की आता मी साखरपुड्यापेक्षा विवाह जो आहे तो याच्यापेक्षा मोठा भव्य साजरा करणार आहे। मी आता त्या विवाहस्थळी आहे, संगमनेर तालुक्यामधल्या गुंजाळवाडी या परिसरामध्ये जवळपास 100 एकरावरती या लग्न सोहळ्याची तयारी सुरू आहे आणि उद्या संध्याकाळी हा विवाह सोहळा पार पडणार आहे, ज्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अनेक मंत्र्यांना देखील निमंत्रित करण्यात आलेलं आहे आणि त्याचबरोबर साधू संत असतील, अनेक वारकरी संप्रदायातील सगळे संत असतील यांना देखील बोलावलेलं आहे आणि लाखो लोक बसू शकतील अशा प्रकारची व्यवस्था जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे। खरं तर गगनगिरी महाराजांचा 8वा सप्ताह जो आहे तो देखील उद्या त्याची सुरुवात होते। दुपारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि काही मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये या ध्वजारोहण या ठिकाणी पार पडणार आहे। त्यानंतर कीर्तन होणार आहे आणि कीर्तनानंतर संध्याकाळी ज्ञानेश्वरी जी आहे इंदुरीकर महाराजांची मुलगी हिचा विवाह सोहळा पार पडणार आहे। त्यामुळं एकीकडे महाराज सांगतायत की लग्न साध्या पद्धतीने केलं तरी मुलं होतात, मात्र आपल्या मुलीचा जो विवाह सोहळा आहे तो एवढ्या थाटामाटात करतायत आणि त्यातून यांना संदेश काय द्यायचा आहे हा खरा प्रश्न आहे। हरीश दिमोटे, न्यूज 18 मराठी, संगमनेर, अहिल्यानगर।